नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी MA मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. मी आपल्याला एक सराव प्रश्नपत्रिका जी असेसमेंट फॉर लर्निंग या विषयासाठीची आहे, ही सराव प्रश्नपत्रिका BEdच्या थर्ड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी इंट्रोड्यूस करून देत आहे. ॲज अ गेस्ट पेपर म्हणून ह्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग नाही करायचा आहे, ते एक तयारी म्हणून या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. तर सुरुवातीला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतली दिलेली माहिती नीट वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड दिलेला आहे JC05 2023. फॅकल्टीचं नाव दिलं आहे फॅकल्टी ऑफ एज्युकेशन इंटरडिसिप्लिनरी. परीक्षेचं नाव दिलं आहे BEd सेकंड इयर थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन. पॅटर्न आहे तुमचा CBCS पॅटर्न. मेन सब्जेक्ट आहे एज्युकेशन आणि जो विषय आहे प्रश्नपत्रिकेचा त्या विषयाचं नाव आहे असेसमेंट फॉर लर्निंग. या ठिकाणी प्रॅक्टिस पेपर म्हणून इंट्रोड्यूस करून देत आहे. टाईम असणार आहे 3 तासाचा 3 hours आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 75 75. तर सुरुवातीला सूचना ज्या आहेत त्या नीट वाचा. नोट B. फर्स्ट, question number 1 is compulsory. Second, from question number 2 to 4 solve any 2. Third, from question number 5 to 7 solve any 2. Fourth, use of calculator is permitted. पहिली सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. आणि चौथी सूचना गणक यंत्र वापरण्यास परवानगी आहे. तर याचा अर्थ मोबाईल तुम्हाला वापरायचा नाही आहे, कॅल्क्युलेटर सोबत घेऊन जायचं आहे. मोबाईल वापरण्याची किंवा मोबाईलमधलं जे कॅल्क्युलेटर फंक्शन आहे ते तुम्हाला वापरता येणार नाही. याच्यासाठी सेपरेट कॅल्क्युलेटर तुम्ही सोबत घेऊन जा. कधी कधी आलेखाचा प्रश्न येतो म्हणून आलेख पेपरसुद्धा त्या ठिकाणी पुरवला जाईल. तर आता पहिला प्रश्न जो आहे तो आहे शॉर्ट नोट्सचा. या ठिकाणी शॉर्ट नोट्सचा पहिला प्रश्न वाचतो. राईट शॉर्ट नोट्स ऑन आणि 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. ए प्रिन्सिपल्स ऑफ इव्हॅल्युएशन. B ओपन बुक एक्झामिनेशन. C नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व. D क्वेश्चन बँक आणि E आहे चेकलिस्ट अँड रेटिंग स्केल. मराठी व्हर्शनमध्ये थोडक्यात टिप आल्या कोणत्याही 3. A मूल्यमापनाची तत्वे. B खुले पुस्तक परीक्षा. यावरचे व्हिडिओ टाकलाय पहा, खुले पुस्तक परीक्षा. त्याच्यानंतर प्रसामान्य संभव वक्र. त्याच्यानंतर प्रश्नपेढी. E पडताळा सूची आणि पदनिशन श्रेणी. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो व्हॉट इज मीन बाय व्हॅलिडिटी. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅलिडिटी. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. सप्रमाणता म्हणजे काय, सप्रमाणतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द टाइप्स ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस अँड क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ गुड लर्निंग एक्सपिरियन्सेस. 15 मार्कासाठीचा प्रश्न आहे. अध्ययन अनुभूतींचे प्रकार आणि चांगल्या अध्ययन अनुभूती निवडीबाबतचे निकष स्पष्ट करा. चौथा प्रश्न संख्याशास्त्राचा संबंधित आहे. कॅल्क्युलेट द मीन मीडियन अँड मोड ऑफ द फॉलोइंग डाटा. 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. डाटा असं दिलेलं आहे पहा. क्लास इंटरवल्स फ्रिक्वेन्सी 25 to 29 7, 20 to 24 10, 15 to 19 15, 10 to 14 10, 5 to 9 8. तसा हा डाटा आहे आणि मराठी व्हर्शनमध्ये दिलेले पहा. खालील वितरणावरून मध्यमान, मध्यांक आणि बहुलक काढा. वर्गांतरे वारंवारिता 25 ते 29 7, 20 ते 24 10, 15 ते 19 15, 10 ते 14 10 आणि 5 ते 9 8. आता त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर जाऊया. तिसऱ्या पेजवर पाचवा प्रश्न जो आहे तो कॅल्क्युलेट द क्वार्टाईल डेव्हिएशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द फॉलोइंग डाटा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. क्लास इंटरवल फ्रिक्वेन्सी 10 to 19 4, 20 to 29 6, 30 to 39 8, 40 to 49 10, 50 to 59 8, 60 to 69 2, 70 to 79 2. त्याच्यानंतर मराठी व्हर्शनमध्ये
खालील वितरणाहून चतुर्थक विचलन व प्रमाण विचलन काढा. वर्गांतरे दिलेली आहेत, वारंवारिता दिली आहे. 10 ते 19 4, 20 ते 29 6, 30 ते 39 8, 40 ते 49 10, 50 ते 59 8, 60 ते 69 2, 70 ते 79 2. तर हा जो डाटा दिलेला आहे पहा, वरील 10 ते 19 म्हणजे कमी याच्यापासून ते जास्त याच्यापर्यंत दिलेला आहे. पण ज्यावेळेस आपल्याला गणित सोडवायचं असतं तर 10 ते 19 खाली घ्या, म्हणजे हा इन्व्हर्स करा. 10 ते 19 4 खाली घेऊन मग तुम्ही डाटा इन्व्हर्स करून हे गणित सोडवा. तर इथे जसं दिले 5 ते 9 म्हणजे खाली लहान आणि वर वाढत गेलेलं, तसं इथे हा डाटा इन्व्हर्स करा आणि मग गणित सोडवा, नाही तर गणितातले उत्तर त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर 6वा जो प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय प्रोफाईल, डिस्कस द स्टेप्स इन्व्हॉल्व इन डेव्हलपिंग द स्टुडंट्स प्रोफाईल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. संचिका म्हणजे काय? संचिका विकसित करण्यामधील पायऱ्या स्पष्ट करा. 7वा प्रश्न आहे, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ फीडबॅक अँड डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ फीडबॅक. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. प्रत्याभरणाचे प्रकार स्पष्ट करून प्रत्याभरणाच्या महत्त्वाबाबत चर्चा करा. तर असं 7 प्रश्न असणार आहेत. पहिला प्रश्न त्या ठिकाणी टिपा लिहायचा आहे. प्रत्येक टीप हे साधारणपणे 1.5 पेज लिहायची आहे तुम्हाला. आणि दुसरा, तिसरा, चौथा याच्यामधून कोणतेही 2 सोडवायचे. त्या ठिकाणी गणित सोडवलं तर चांगले मार्क त्या ठिकाणी पडू शकतात, कारण गणित जर उत्तरं बरोबर आली तर 15 पैकी 15 मार्कसुद्धा त्या ठिकाणी स्टेपनुसार पडू शकतात. आणि जर या ठिकाणी निबंध वजा प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न केला तर तेवढे पॉईंट्स तुमचे कव्हर होण्याची शक्यता कमी असते. पण निबंध वजा प्रश्न तुम्ही लिहू शकता. जसं जर दुसरा, तिसरा, चौथा याच्यामधून कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. जर गणिताचा तुम्हाला येत नसेल तर दुसरा, तिसरा तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. पण असं काही नाही आहे की एखाद्या वेळेस गणित येऊ शकतं किंवा येऊ शकत नाही, असंही नाही आहे. पण कदाचित दुसरा गणित असेल, चौथा गणिताचा प्रश्न असेल तर तुम्हाला एक गणिताचा सोडवावा लागणार. दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तर 5व्यामध्ये या ठिकाणी क्वार्टाईल आणि स्टँडर्ड विचारले. कधी कधी काय होतं की थेरी आणि गणित असं सुद्धा विचारलं जातं. जसं आता कॅल्क्युलेट द क्वार्टाईल डेव्हिएशन अँड राईट डाऊन इट्स कॅरेक्टरिस्टिक्स असंही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, क्वार्टाईल डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन, मोड, मीडियम, हे सुद्धा त्या ठिकाणी तयार करून ठेवा. तर अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे. याची तयारी करा चांगल्यापैकी. गेस म्हणून याचा वापर करू नका, तर तयारीसाठी याचा वापर करा. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू.